संतांच्या विचारावर आपला कृषीप्रधान देश मार्गस्थ होत आहे, पुढे जात आहे. म्हणून जवानांचं आणि शेतकरी बांधवांचं किती महत्त्व आहे आपल्या देशामध्ये हे या दोन ओळीतच समजून जातं. आज या क्षणी उपस्थित शेतकरी बांधवांचं आणि खरं तर काळ्या आईवर प्रेम करणाऱ्या आणि प्रगतीची कास धरणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे. स्वागत करते गजानन कृषी भांडार नवा परभणी आणि आधुनिक शेती तंत्र फाउंडेशन पुणे. चला आपण आता काही क्षणातच हा कार्यक्रम चालू करणार आहोत. परत मला वाटतं बाहेर थांबलेल्या आपल्या बांधवांनी सुद्धा प्रगती करावी, पुढे जावं, उत्पादनात वाढ व्हावी, त्यांचंही कुटुंब त्यांचंही आयुष्य सुखी समृद्धी व्हावं याकरताच गजानन कृषी भांडार नवा परभणी येथील आदरणीय श्री गणेश शिंगुळे ज्यांना परभणी जिल्ह्यात अंकल म्हणून ओळखतात आणि भारतात ज्यांचं नाव आहे ती अशी म्हणजे आधुनिक शेती तंत्र फाउंडेशन पुणे, जी शेतकऱ्यांविषयी सहानुभूती ठेवते, तळमळ ठेवते आणि फक्त शेतीसाठीच काम करते, ती म्हणजे आधुनिक तंत्र फाउंडेशन पुणे यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमानातून आज हा हळद आणि अद्रक पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी हळद व अद्रक पीक मार्गदर्शन शिबिर आज आपल्या बी रघुनाथ हॉलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आणि या प्रसंगी या हॉलमध्ये उपस्थित झालेल्या सर्व शेतकरी बांधवांचं गजानन कृषी भांडार नवा परभणी आणि आधुनिक शेती तंत्र फाउंडेशन पुणेच्या वतीने मी अंगद गरुड मनपूर्वक सहर्षाचं स्वागत करत आहे. या कार्यक्रमाला रीतसर सुरुवात करण्यासाठी मी आदरणीय शिंगुळे अंकल यांची परवानगी घेतलेली आहे. आदरणीय कृषी तज्ञ ज्यांना म्हणतात आदरणीय BT गोरे सर यांची परवानगी घेतलेली आहे. आणि आपण या कार्यक्रमाला तसं तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कोणताही शुभ कार्य करायचं म्हटलं की प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन असतं. म्हणून या प्रतिमा पूजनासाठी आणि दीप प्रज्वलनासाठी मी मंचावर ज्यांना विराजमान होण्यासाठी विनंती करत आहे ते म्हणजे कृषी तज्ञ आदरणीय BT गोरे सर यांना विनंती आहे, कृपया आपण या मंचावर अंधारातून उजेडाकडे चला एक दीपक जलावू, नवीन प्रगती वाटचालीकडे थांबावं असं म्हणावं लागतं. ती दानवीर व्यक्ती म्हणजे आदरणीय श्री कार्यक्रमावर त्यांचं लक्ष असतं आणि भारतात अनेक ठिकाणी ते व्याख्यान देतात, मार्गदर्शन करत असणारे आदरणीय सन्माननीय दानिम रत्न लेखक प्रशिक्षक या ठिकाणी करत आहेत. एकदा जोरदार टाळ्या आपण, ज्यांनी 30 वर्षापासून अखंडित आपल्या शेतकऱ्यांना तळमळीने सेवा देत आहेत. परभणी जिल्ह्यामध्ये गणेश शिंगुळे अर्थात अंकल म्हटलं की कोणाच्याही मुखामध्ये मोंड्यातलं गजानन कृषी भांडार हे नाव येतं म्हणजे येतच. ते आदरणीय सर अंकल यांना विनंती आहे, कृपया आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. जमलेल्या शेतकरी बांधवांना माझा मानाचा मुजरा. मला काही भाषण येत नाही, पण जसं जमते तसं बोलून टाकतो. हे असेच BT गोरे साहेब हे एक सर्व पिकाचे तज्ज्ञ म्हणून साळवे साहेब वगैरे खूप दिवसापासून ओळखतात. 2 वर्षाच्या त्यांच्या याच्यानंतर आपल्याला आजची तारीख मिळाली आणि ती आज इथं आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेली आहेत. तरी मी जास्त वेळ न घेता मी BT गोरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाला चालू करावं. धन्यवाद. खरं तर मनाचा मोठेपणा स्वतःला सांगता येत नाही असं म्हणतात आणि जी माणसं धार्मिक असतात ती खरं तर स्वतःचा मोठेपणा कधीच सांगत नाहीत. असे आदरणीय अंकल मागील 30 वर्षापासून या कृषी क्षेत्रामध्ये काम करत आहेत. 1995ला त्यांनी हा कृषी भांडार अर्थात गजानन कृषी भांडारची सुरुवात केली. सेत करारे भुकाचे नाम घ्या रे विठोबाचे, एका बीजा केला नास मग भोगिले कनिष. या शेतकऱ्यांविषयी अपार स्नेह माया लावणारे आणि कष्टातून वर आलेले ते म्हणजे श्री गणेश शिंगुळे अंकल आहेत. त्यांची तुकाराम महाराजांविषयी श्रद्धा, प्रेम, आपुलकी खूप मोठी आहे. म्हणून तुकाराम महाराजांची बीज नक्की ते घेतात हे मला माहिती होतं, पण त्यांना आज बघण्याचा योगही आलेला आहे. असे आदरणीय अंकल यांच्या माध्यमातून होत असलेला हा कार्यक्रम. खरं तर मी जास्त आपल्या सर्वांचा वेळ न घेता आधुनिक शेती तंत्र फाउंडेशन पुणे यूट्यूबवर जाऊन कृपया सर्वांना विनंती आहे कारण की आजच्या कार्यक्रमाचं यशस्वीता आणि आपलं सहकार्य हे या फाउंडेशनला लाभलंच पाहिजे. किती फाउंडेशनची तळमळ आहे, जगातल्या प्रत्येक पिकावर रिसर्च करतात आणि भारतात प्रत्येक ठिकाणी ते जाऊन त्या पिकाचं रिसर्च केल्यानंतर ते मोफत सर्वांना मार्गदर्शन देतात. कोणत्याच प्रकारची त्यांना अपेक्षा नाही, 1 रुपयाची सुद्धा.
आता शेतीसाठी तळमळ करत असलेल्या या फाउंडेशनला आपण सबस्क्राईब करून आपलाच फायदा होणार आहे. म्हणून परत एकदा आधुनिक शेती तंत्र फाउंडेशन पुणे हे टाईप करा किंवा बोला. धन्यवाद. बहुतांश शेतकरी बांधव करत आहेत. धन्यवाद. आणि ते यूट्यूब चॅनलवर ते येईल, त्याला आपण सबस्क्राईब करावं. आणि त्यानंतर मी सर्वांना विनंती करेल सबस्क्राईब झाल्यावर की आपण आपला मोबाईल सायलेंट ठेवावा, कारण की यानंतरचं मुख्य मार्गदर्शन त्यांचं लाभणार आहे. त्यांच्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत. अगदी अनमोल वेळ त्यांनी आपल्यासाठी दिलेला आहे. ते असे आदरणीय तालीम रत्न म्हणून त्यांची ओळख आहे. ते लेखक आहेत, प्रशिक्षक आहेत आणि कृषी तज्ज्ञ. आणि आत्ताच मला शेगुळे अंकलनी सांगितले की ते प्रत्येक पिकाचे तज्ज्ञ आहेत. असे आदरणीय श्री बीटी गोरे सर यांच्यासाठी आपल्याला जोरदार टाळ्या वाजूया की आपण आपले या ठिकाणी अनमोल मार्ग